नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाडी इतिहास. अफजल खान प्रकरणाची 100 वर्षानंतर पुनरावृत्ती झाली आणि मोगलाच्या सेनापतीने मराठा सरदाराला तंबूत बोलावून त्याचं शिरकलम केले. इतिहासामध्ये पुनरावृत्ती होत असते असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमकं हे काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत थोडा वेळ राहा आणि पाहत राहा गाडी इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सूचना मांडा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. त्याच्यानुसार अफजल खानाचं प्रकरण आपल्याला माहीत आहे. 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तंबू त्या ठिकाणी मारून त्याच्यामध्ये अफजल खानाला बोलवलं होतं आणि दगाफटका झाल्यानंतर अफजल खानाला कसं त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. खरं तर शिवरायांचं जे धोरण होतं ते धोरण आपण जर पाहिलं की त्यांची असणारी गुप्तहेर यंत्रणा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे खरं तर शिवराय त्या दिवशी वाचलेले आहेत. मात्र त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपले मराठी सैनिक या गुप्तहेर यंत्रणेला कमी पडले आणि त्याचा जो परिणाम असेल अतिशय विचित्र अशा प्रकारचा परिणाम या ठिकाणी दिसला. घटना नेमकी काय आहे याच्या उलटी घटना आपल्याला घडलेली. मी सुरुवातीलाच ह्याचं टायटल सांगितलं होतं, शीर्षक सांगितलं होतं. त्याच्यानुसार बरोबर 101 वर्षानंतर आपल्या बाबतीत मराठ्यांच्या बाबतीत ही घटना घडली आणि मोगलाच्या सेनापतीनं मराठ्याच्या एका सेनापतीला बोलवून त्याचं शिरकलम केलं आहे. तर ही घटना आहे रघोजी भोसले नागपूरकर, मराठ्यांचे सेनापती, आणि मोगलांचा जो बंगालचा सुभेदार किंवा बंगालचा असणारा नवाब ज्याला आपण म्हणतो अलीवर्दी खान यानं केलेलं हे कारस्थान. तर हे नेमकं कारस्थान पाहत असताना सुरुवातीला बंगाल म्हणजेच आजचा बिहार आहे, आजचा छत्तीसगड असेल आणि आजचा ओरिसा आहे, याला संपूर्ण जो प्रांत असेल याला बंगाल म्हटलं जायचं. आणि तिथं मोगलांचे जे सेनापती, मोगलांचं त्या ठिकाणी असणारा सुभेदार, त्याला खरं तर नवाब म्हटलं जायचं. तर याची सत्ता असायची आणि तो मन मानेल तशा प्रकारची सत्ता त्या ठिकाणी राबवायचा. त्यानुसार या संपूर्ण बंगालवर म्हणजे साहजिकच आहे ओरिसा आलं, बाकीचे सांगितल्यासारखं सर्व बाकीचे राज्य आले. तर त्याच्यानुसार अलीवर्दी खान जो असेल 1740 ते 1756 हा त्याचा तिथं असणारा सुभेदारीचा किंवा नवाब पदाचा त्याचा कार्यकाल आहे. तर अशा वेळेला नागपूरचे रघोजी भोसले यांनी बंगालवर स्वारी करायला सुरुवात केली होती. तर त्याच्याकरता त्यांनी भास्करराव कोल्हटकर म्हणजेच त्याला आपण भास्कर पंत म्हटलं गेलं आहे. तर यांच्या स्वाऱ्या किंवा हे जे त्यांचे असणारे दिवाण, अर्थमंत्री यांना या स्वाऱ्यावर पाठवलं होतं. त्यांनी छत्तीसगडचा काही भाग जिंकून घेतला होता 1740ला आणि त्याच्यानंतर 1741ला त्यांनी बंगालवर स्वारी केली. म्हणजेच आजच्या ओरिसा आणि बंगालचा जो भाग आहे त्या ठिकाणी स्वारी केली. तिथल्या असणाऱ्या मोगलांचा जो काही नवाब आहे अलीवर्दी खान याच्याकडून प्रचंड अशा प्रकारची खंडणी ठरवून टाकली की एवढी खंडणी तुम्ही द्यायची आहे आणि त्याच्यानुसार तो खंडणी देत नाही म्हणून 1744 साली पुन्हा एकदा खंडणी वसुली करता भास्करांत त्या ठिकाणी गेले. मात्र दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठीने त्या भागामध्ये खंडणी वसूल करण्याकरता अतोनात अशा प्रकारचे काही अत्याचारही केलेले होते आणि म्हणून अलीवर्दी खानाने जो डाव टाकला त्याच्यामध्ये भास्कर पण फसलेला आपल्याला दिसतोय. तर त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की अलीवर्दी खानाचा जो सेनापती होता मुस्तफा खान, खरं तर हा अफगाणी पठाण आहे, अतिशय क्रूर, आणि त्याचा दिवाण जानकीराम हे याच्यामध्ये सहभागी झाले. तर या सहभागानुसार यांनी मुस्तफा खानाने सांगितले की तुम्ही वाट्याघाटी करण्याकरता तुम्ही आमच्याकडे यायचं आहे. आणि याच्याकरताच आपण जर बघितलं की आजचा पूर्व वर्धमान जिल्हा म्हणजेच त्यावेळेस ओरिसाचा भाग होता. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा या ठिकाणी एक मोठा अशा प्रकारचा तंबू उभा केला होता आणि या तंबूमध्ये भेटी करता या भास्कर पंत जे रघोजी भोसलेंचे दिवाण आहेत यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले आहे. अंधाराचा त्या ठिकाणी असणारा जो परिसर किंवा अंधारी रात्र आहे. तर अशा वेळेला या भास्कर पंतानं कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली आपल्याला दिसून येत नाही आणि आपल्या 21 सेनापतीसह त्या तंबूमध्ये त्या ठिकाणी ते हजर झालेले आहेत. अशा वेळेला तंबूच्या बाजूला मारेकऱ्यांनी अगोदरच दबा धरून त्या ठिकाणी आपला मार्ग निश्चित केला होता. ते बसलेले होते आणि अशा वेळेला या असणाऱ्या जसे काही मुस्तफा खानाला भेटायला भास्कर पंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर अशा वेळेला कनाती कापून त्यांचे मारेकरी आत घुसले आणि आत घुसून संपूर्ण म्हणजेच भास्कर पंतासह जवळपास 21 मराठा सेनापतीची कत्तल घडवून आणलेली आहे. आणि एवढंच नाही तर भास्कर पंत जे असतील रघोजी भोसलेंचे दिवाण आहेत यांचं जे काही सिर असेल, डोका असेल, कलम करण्यात आलं आणि कलकत्ता या ठिकाणी अलीवर्दी खानाकडे पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजेच
आपण जी घटना पाहिली होती, मी सुरुवातीला सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारची काळजी घेतली होती. ही काळजी या ठिकाणी भास्कर पंताला घेता आलेली नाही आणि म्हणून भास्कर पंतासह जवळपास 21 सेनापतीचंही त्या ठिकाणी निधन झालेलं आहे, खून झालेलं आहे. तर त्यांची नावं सुद्धा आपल्याला प्रथमतःच या ठिकाणी आपल्या पुढे मांडतोय. तर त्यांची नावं आहेत आलकरवाले, यशवंतराव गुजर आहेत, निळकंठराव मोहिते, दाजीबा भोसले, बाबूजी महाडिक, शाहमद खान आहेत, मनाजी भोसले असतील, नारायण भोसले, संभाजी भोसले, कृष्णराव निंबाळकर आहेत. त्यानंतर असणारे बापूजी कदम, श्रीपतराव मेहेकर, व्यंकटराव भाऊ, दाजीबा पाटणकर, बळवंतराव शिर्के, गोविंदराव शेलूरकर, सटवाजी जाधव, शिवाजी जामदार, सुभानजीराव नाना बक्षी आणि आणखी एक नाव या ठिकाणी आलेलं आहे ज्योतिबा कारभारी. तर अशा या लोकांची कत्तल घडवून आणण्यात आली आहे. म्हणजेच एकंदर मराठ्यांनी काळजी घेतली नाही, छत्रपती शिवरायांचा वारसा पुढे चालवला नाही आणि म्हणून आपण मी मगाशी सांगितल्यासारखं अफझल खान प्रकरणामध्ये शामियानामध्ये कुणी बोललं होतं, छत्रपती शिवरायांनी, मराठ्यांनी या शत्रूला बोललं होतं. इथं शत्रूंनी मराठ्यांना आपल्या शामियानात बोलवलं, तंबूमध्ये बोलवलं आणि त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे. तर असंही प्रकरण या ठिकाणी दिसतं. इतिहासामध्ये पुनरावृत्ती होत असते. असो तो भाग वेगळा. मात्र त्यानंतर ह्याच बंगाल जे असेल याच्यावर स्वतः रघुजी भोसले यांनी त्यांच्या सहकार्याने हल्ला केला किंवा तिथं याचा वचपा काढलेला आहे. 1750 पासून जवळपास 50 वर्ष त्यानंतरच्या कालखंडामध्ये मराठ्यांची सत्ता या ठिकाणी बसली.